सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधा कांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कार्पण्यदोषोपहतस्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेतः यच्छैर्यस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तिहिं तेहं शाधि मां त्वं प्रपन्नम्। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 7 पासून प्रारंभ करत आहोत। या ठिकाणी जो अर्जुन आहे त्या अर्जुनाच्या स्थितीचं वर्णन जे आहे ते वर्णन माऊली आणि अर्जुन स्वतःच्या मुखामधून हे सगळं करत आहे की या ठिकाणी अर्जुन हा अतिशय पराकृपेने घाबरलेला दिसतो आणि घाबरला यासाठी तो की त्यांना असं वाटतं की माझे जे स्वजन आहे त्या स्वजनाला मारणं म्हणजे गुन्हा आहे आणि ज्यांनी माझ्यावर अत्यंत प्रेम केलं असे जे काही स्वजन आहे त्यांना कसं मारावं। तर कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वं धर्मसम्मूढचेतः यच्छैर्यस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्त्यहं शाधि मां त्वं प्रपन्न। या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं की याच्या अगोदर जो अर्जुन बोलायचा तो अर्जुन एकांगीपणे बोलायचा। अर्जुन म्हणायचा की मी लढणार नाही, मी युद्ध करणार नाही, मला लढायचं नाही, मला युद्ध करायचं नाही। परंतु आता जो अर्जुन आहे तो अर्जुन आता थोडा थोडा भानावर यायला प्रारंभ झाला। कारण अर्जुन जो आहे तो भगवंताला आतापर्यंत काय समजत होता, सारथी समजत होता आणि सारथ्याप्रमाणे भगवंताला तो आज्ञा करायचा। आपल्या लक्षात येईल मागे पहिल्या अध्यायामध्ये की याच अर्जुनाने भगवंताला म्हटलं होतं की अरे हे की अच्युत माझा रथ दोन्ही सेनेच्या मध्यभागी नेऊन घाल। एक पद्धतीने अर्जुनाने भगवंताला काय केली होती, आज्ञा केली होती। म्हणजे अर्जुनाच्या ठिकाणी अहंभाव हा होता। दुसरी गोष्ट तो भगवंताला आज्ञा करत होता की माझा रथ इकडे नेऊन घाला, तिकडे नेऊन घाला, असं करा तसं करा। आता या ठिकाणी जो अर्जुन आहे तो अर्जुन मोहग्रस्त झाल्यानंतर, अर्जुन आपल्या स्वजनाच्या मोहामध्ये अडकल्यानंतर आता मात्र परिस्थिती अशी झालेली आहे की अर्जुनाला काय करावं आणि काय नाही हे आता समजत नाही। आणि म्हणून कालच्या चिंतनामध्ये आपण शेवट पाहिलं की आता ऐसिया ते वधावे की अभेरुनिया निघावे, या दोही माझे बरवे ते नेनो आम्ही। आता यांना मारावं का यांना सोडून देऊन तसंच निघून जावं, यापैकी काय करावं हे मात्र आता आम्हाला कळत नाही। हे आम्हाला कळत नसल्यामुळे ते तुम्ही आम्हाला सांगा। तर या ठिकाणी आपलं एक लक्षात येईल की हा जो अर्जुन आहे हा अर्जुन खऱ्या अर्थानं आता भगवंताला शरणागत झालेला आपल्याला या श्लोकामधून दिसेल। कारण अर्जुनाची जी अवस्था आहे, मनोअवस्था आहे, त्या मनोअवस्थेचा जर विचार आपण केला तर अर्जुन पूर्वीला साधक नव्हता। कारण साधक होण्यासाठी सर्वप्रथम शिष्याला गुरुकडे जावं लागेल, नम्रता धारण करावी लागेल, तरच साधकत्व त्यांच्या ठिकाणी येईल।
आणि या ठिकाणी या श्लोकामध्ये सांगतात कारुण्याने व्याप्त दैन्यामुळे माझे अंतकरण धर्म अधर्म काही जाणेना. अर्जुनाची भाषा आहे. आणि असा मी आपणास विचारत आहे की जी निसंशय कल्याणकारी असेल ते मला आपण सांगावे व मी आपला शिष्य आहे म्हणून शरण आलेल्या मला तुम्ही उपदेश करावा. की या ठिकाणी मला योग्य काय अयोग्य काय ह्या गोष्टी कळत नाही. कारण या ठिकाणी जर विचार आपण केला तर अर्जुन जो आहे तो आतापर्यंत जे काही भाषा बोलत होता ती अज्ञानाची भाषा बोलत होता. परंतु अर्जुनाच्या ठिकाणी आता कुठेतरी विवेकाची जागृती झाली. आणि जोपर्यंत विवेक जागृत होत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. सर्वप्रथम विवेक माणसाच्या अंतकरणामध्ये जागृत झाला पाहिजे, साधकाच्या अंतकरणामध्ये जागृत झाला पाहिजे. आणि विवेकानेच पुढे काय होईल तर ज्ञानाची प्राप्ती होईल. अरे आणि हा विवेक कुठे असतो तर हा विवेक सद्गुरूकडे असतो, संताकडे असतो. संत तिथे विवेका असण्याची गा. अरे संताच्या सानिध्यामध्ये विवेक तुम्हाला मिळेल. आणि या ठिकाणी अर्जुनाच्या उशिरा का होईना पण अर्जुनाच्या मनामध्ये विवेकाची जागृती आपल्याला होताना दिसत आहे. आणि म्हणून जो अर्जुन आहे त्याचा खरा स्वभाव आहे की युद्ध करणं. तो अर्जुन आता भगवंताला विचारत आहे की आम्ही काय करावं. आता खऱ्या अर्थानं त्याच्या ठिकाणी साधकत्व निर्माण झालं. आणि साधकत्व निर्माण होऊन मग त्यांनी पुढे देवाला म्हणूनच टाकलं की देवा मी तुम्हाला शरणागत झालो आहे. काय झालो आहे शरणागत झालो आहे. आता या ठिकाणी या श्लोकाचं आपण चिंतन करू की कार्पण्य दोषो अरे पहतस्वभाव कार्पण्य दोषो पहतस्वभाव भीतीच्या दोषाने उपरत झालेल्या स्वभावाचा धर्मसम्मूढ चेताहा धर्माच्या विषयात मोहित अंतकरणयुक्त त्वाम आपणाला पृच्छामी विचारतो यत जी निश्चितम श्रेय निश्चित कल्याणकारी असेल स्यात असेल तत् मे ती गोष्ट मला ब्रूही सांगा. अहम मी ते शिष्यत्वम प्रपन्नम माम शाधी. मी आपला शिष्य आहे आणि आपणाला शरण आलेलो आहे, मला उपदेश करा. या ठिकाणी कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वं धर्म सम्मूढ चेताः. अरे या ठिकाणी जर आपल्या लक्षात येईल की अर्जुन जो आहे तो अर्जुन भीतीने काय झालेला आहे. अरे भीतीच्या दोषाने, कारण त्याच्या अंतकरणामध्ये भीती निर्माण झाली आहे. कशाची दोषाची. कोणती की मी माझ्या स्वजनाला मारल्यानंतर, मी माझ्या कुलातील लोकाला मारल्यानंतर, मी गुरुला मारल्यानंतर मला काय लागेल पाप लागेल. काय लागेल पाप. आणि हे पातक लागल्यानंतर माझ्या कुळाचा घात केल्यानंतर मला कुलघातकी म्हणून अनंत काळापर्यंत नरकामध्ये राहावं लागेल. कशामध्ये नरकामध्ये. आणि अनंत काळापर्यंत नरकामध्ये राहावं लागेल. आणि एवढंच नाही तर माझे जे काही पूर्वज आहे जे स्वर्गामध्ये राहतात त्या सगळ्यांना सुद्धा नरकामध्ये यावं लागेल. कारण या कुलघाताचा जो दोष आहे तो दोष मला आणि माझ्या पूर्वजाला लागेल. ही जी काही भीती आहे ही भीती अर्जुनाच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे हा जो काही अर्जुन आहे तो युद्धापासून काय होण्याचा प्रयत्न करत आहे, दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला युद्ध नको आहे, त्याला युद्ध करायची इच्छा नाही. युद्धाला तो पाठ दाखवण्याचा विचार करत आहे. परंतु आपल्या लक्षात येईल की हा जो अर्जुन आहे या अर्जुनाला भगवंताने द्वितीय अध्यायाच्या प्रारंभालाच भगवंताने त्याला एक पद्धतीने झापलं होतं. त्याला बोलले होते भगवंत की अरे शूद्र हृदयाचा त्याग कर. काय कर. शूद्रम हृदय द्रौबल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप. हे परंतप हे अर्जुना शूद्र हृदयाचा त्याग कर आणि लढण्यासाठी तयार होय. हृदयाचे ढिलेपण निकयासी नव्हे कारण. अरे
हृदयाचं ढिलेपण हे क्षत्रियाला शोभत नाही. त्यांच्या ठिकाणी प्रचंड धैर्य असावं लागतं. काय असावं लागतं? प्रचंड धैर्य असावं लागतं. आणि म्हणून धैर्य जर असेल तरच युद्ध तुम्ही जिंकू शकाल. आणि या पद्धतीने अर्जुन जो आहे तो अर्जुनाला उपदेश करून सुद्धा अर्जुनाने तो उपदेश कानावर घेतला नाही. परंतु त्यानंतर अर्जुनाने बरंच भारूड सांगितलं, बरंच सांगितलं देवाला, परंतु देवाने त्या सगळ्या गोष्टीकडे काय केलं? दुर्लक्ष केलं. आणि दुर्लक्ष केल्यामुळे आता जो अर्जुन आहे तो अर्जुन मात्र घाबरलेला आहे. त्याला योग्य अयोग्य मार्ग आता सुचत नाही. आणि योग्य अयोग्य मार्ग सुचत नसल्यामुळे त्यांनी विचार केला की आता आपलं कल्याण करणारा जो मार्ग आहे तो आपल्याला फक्त देव दाखवू शकतो, भगवंत दाखवू शकतो. आणि म्हणून भगवंताला तो शरणागत झाला. काय झाला? शरणागत झाला. शिष्यस्तेहम शादी माम त्वं प्रपन्नम. अरे तो सुरुवातीला तर भगवंताला आज्ञा करायचा, माझा रथ दोन्ही सेनेच्या मध्यभागी नेऊन घाला. परंतु तोच आता आपल्या कल्याणाविषयी भगवंताला विचारत आहे आणि भगवंताला म्हणत आहे की मी आता तुमचा कोण आहे? शिष्य आहे. मी कोण आहे? शिष्य आहे. आणि शिष्याला मार्ग दाखवण्याचं काम कोणाचं आहे? गुरुचं आहे. अरे जर शिष्य भरकटला आहे तर गुरुने त्याला उपदेश करून जाग्यावर आणत असतात. काय करत असतात? गुरुने त्याला उपदेश करून जाग्यावर आणत असतात. आणि शिष्य जसा पूर्णपणे आपल्या गुरुवर निर्भर असतो, पूर्णपणे शिष्य आपल्या गुरुवर निर्भर असतो आणि गुरु त्याला आपल्या पद्धतीने त्याला शिकवून त्याला तयार करत असतात. अरे जसं ओली माती असते त्या ओली मातीचं काय बनवतात? मडकं बनवतात. मग मडकं बनवत असताना जो कुंभार आहे त्या मडक्या बनवत असताना त्याला आकार देत असताना त्याला थापटत असतो. काय करत असतो? त्याला थापटत असतो. आणि असं थापटत असतो कसं? अरे थापटत असताना त्या मातीला मग आकार येतो, आहे का नाही? कधी मध्ये तुम्हाला बी थापटले की मग काय होतं? बरं वाटतं जरा, आहे का नाही? आकार येतो, आहे का नाही? कधी मध्ये थापटावं लागतं का नाही? नाही. तर सांगायचं तात्पर्य आकार येण्यासाठी काय करावं लागतं युवराज? थापवावं लागतं, कधी कधी थापटावं लागतं. आणि मग एकदा थापटलं की मग 8-10 दिवस चांगल्या पद्धतीने गाडी चालती. आणि मग पुन्हा जर मडकं बिघडायला लागलं मग पुन्हा थापटायचं, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? तर सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी सुद्धा मी तुमचा शिष्य आहे, तुम्ही माझे गुरु आहे आणि म्हणून तुम्ही योग्य मार्ग मला दाखवावा. अशा पद्धतीने हा अर्जुन जो आहे तो भगवंताला शरणागत झालेला आहे. अरे सद्गुरूकडे जायचं असेल तर काय करावं लागल? काय करावं लागल? शिष्य व्हावं लागल, नम्र भावाने जावं लागल. तद्विधी प्रणिपातेने परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनास तत्वदर्शिनः. अरे सद्गुरूकडे गेल्यानंतर काय करत असतात? त्यांना प्रणिपात करत असतात, नमस्कार करत असतात. तुम्ही करता ना रोज? सकाळी पाठ झाली की नमस्कार करता, प्रणाम करता. त्यानंतर मग प्रणाम करून मग सद्गुरूला प्रश्न विचारायचा असतो आणि आपल्या कल्याणाचा, आणि सद्गुरू सुद्धा आपल्याला आपल्या कल्याणाचा मार्ग सांगत असतात किंवा मार्ग सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्या पद्धतीने आपण विचार केला तर पहिले सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला आपलं कल्याण करायचं असेल तर सद्गुरूकडे जाऊन शरणागती पत्करावी लागेल. आणि ज्या दिवशी तुम्ही सद्गुरूला शरणागत होसाल त्या दिवशीच सद्गुरू खऱ्या अर्थानं ज्ञानाचं भांडार तुमच्या समोर उघडं करतील. जर तुमच्या ठिकाणी शरणागतपणा नसेल, जर तुमच्या ठिकाणी नम्रपणा नसेल तर सद्गुरू ज्ञानाचं भांडार उभं करणार नाही किंवा ज्ञान तुम्हाला देणार नाही. अरे म्हणतात नम्र झाला भूता तेने कोंडले अनंता. अरे जो नम्र असतो त्याला लवकर ज्ञान प्राप्त होतं. आता या ठिकाणी विश्वमाऊली ज्ञानोबराय काय चिंतन करतात ते आपण बघू. तर माऊली म्हणतात, आम्हा काय उचित ते पाहताना स्फुरे येत, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. आम्हा काय उचित ते पाहताना स्फुरे येत,
जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. अरे अशा वेळी म्हणजे कोणत्या वेळी? युद्धाच्या वेळी. कशा वेळी? युद्धाच्या वेळी. रणांगणावर आता जो अर्जुन आहे त्या अर्जुनाला मोह निर्माण झालेला आहे. आपल्या स्वजनाला मारावं की न मारावं हा प्रश्न त्यांच्या डोक्यात निर्माण झालेला आहे. ही भ्रमित अवस्था त्यांची झालेली आहे. मग अशा वेळी काय करणं उचित आहे हे आम्हाला स्फुरत नाही, कारण माझे चित्त मोहाने व्याकुळ झाले आहे. अरे अर्जुन म्हणतो की माझं चित्त कशाने व्याकुळ झालं आहे? मोहाने व्याकुळ झालं आहे. आणि मोहाने व्याकुळ झाल्यामुळं काय करावं आणि काय करू नये हे काही आता मला कळत नाही. अरे एखादी गोष्ट आपल्याला जर कळत नसेल तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसाला ती विचारली पाहिजे आणि तो त्यातून आपल्याला मार्ग सांगत असतो. पण आपल्यालाही कळत नाही आणि आपण दुसऱ्यालाही विचारत नाही, तर मग समजायचं की आपण त्यामध्ये फसल्याशिवाय राहणार नाही. आता माऊली या ठिकाणी उदाहरण देऊन सांगतात, तिमिरा वृद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीचे असताना दिसे वस्तू जात. अरे तिमिर कशाला म्हणतात? अंधाराला. काय म्हणतात? अंधाराला तिमिर म्हणतात. ज्याप्रमाणे अंधाराने डोळ्याचं तेज संपतं. अरे लाईन गेल्यानंतर तुम्हाला काही दिसतं का? काही दिसतं का? अरे तुम्ही हॉलमध्ये असाल, खोलीमध्ये असाल, तर लाईन गेल्यानंतर म्हणतो बाबा लाईन गेली, इकडे तिकडे हिंडू नका, पलंग लागेल, हे लागेल, ते लागेल, नाही तर पायरी लागेल, जागेवर बसून राहा लाईनी असतोवर. कारण बॅटरी असेल तर तुम्ही बाहेर जाऊ शकता, जर बॅटरी नसेल तर तुम्हाला जवळचंही काही दिसणार नाही. तिमिरा विरुद्ध जैसे. अरे डोळे नाही का तुम्हाला? डोळे आहे ना, डोळे आहे, परंतु डोळे असून सुद्धा तुम्हाला लाईन गेल्यानंतर अंधारामध्ये काही दिसतं का? नाही. मग डोळे असून काही उपयोग नाही. तर त्या पद्धतीने जसं डोळ्याचं तेज संपतं तसं की जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाही. अरे त्या पद्धतीने माणसाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाल्यामुळे माणसाला फक्त आपले स्वजन दिसतात. अलग लक्षात युवराज? मग काय दिसते? फक्त आजी दिसते. कोण दिसती? अरे आजी आली की फक्त आजीच दिसते, आजीच्या शिवाय कोण दिसत नाही. आणि म्हणून या अर्जुनाची ही स्थिती झालेली आहे की अर्जुनाला या मोहामुळे या ठिकाणी शत्रू दिसत नाही. कोण दिसत नाही? शत्रू दिसत नाही, तर त्या ठिकाणी स्वजन दिसत आहे. अरे ज्यांच्यासोबत लढण्यासाठी आला होता त्या शत्रूसाठी, त्या शत्रू विरुद्ध लढण्यासाठी आला होता, कौरवाच्या विरोधात लढण्यासाठी आला होता, परंतु ते सगळे कौरव आता या अर्जुनाला काय वाटत आहे? स्वजन वाटत आहे. आणि हे कशानं झालं? तर मोहामुळे. म्हणून जसं अंधारामध्ये जवळची वस्तू दिसत नाही, डोळे असून सुद्धा, त्या पद्धतीने जो अर्जुन आहे त्या अर्जुनाला नेमकं काय करावं काय नाही हे मात्र आता कळत नाही. आणखीन माऊली सांगतात, देवा मज तैसे झाले जे मन हे भ्रांती ग्रासले, आता काही तापले तेही नेने, देवा मज तैसे झाले. देवा अरे माझी स्थिती अशी झाली आहे. कशी झालेली आहे? एखाद्या व्यक्तीला अंधारामध्ये डोळे असून सुद्धा त्याला दिसत नाही, तसं मला बुद्धी असून सुद्धा मी आता विचार करू शकत नाही. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे मला आता मात्र कळायला तयार नाही. हे कळण्यासाठी, हे सांगण्यासाठी देवा तुम्ही मला मार्गदर्शन करावे. आणि हे माझं जे मन आहे पूर्ण भ्रांतीने ग्रासलेलं आहे. अरे भ्रांती केव्हा होती माणसाला? जी वस्तू जशी आहे तशी दिसत नसल्यामुळे माणसाला काय होते? भ्रांती होते. अरे शेतामध्ये तुम्ही जायला लागले आणि एखादा खोड उभा आहे. काय आहे? खोड उभा आहे. तर माणसाला असं वाटतंय की काय आहे? एखादा माणूस उभा आहे. काय? स्थानूवर पुरुषाचा भ्रम होतो. अरे 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट असेल, आपल्या त्या गोलकुटीवर डाळीच्या 2 बासक्या होत्या आणि त्याच्यावर झाकण गिकण ठेवलेलं. तर रात्रीच्या वेळेस काहीतरी कुत्रे वगैरे आले म्हणून ते खडकन केलं, म्हणून मी ते कॅमेऱ्यामध्ये पाहिलं. म्हणलं काय आलं बाहेर, तर पाहिलं तर ते
पोतडी मला असं वाटलं कोणीतरी आपल्या खोलीवर कुटीवर येऊन कोणीतरी बसला आहे. मग आणखीन 5 मिनटं पाहिलं, हले ना आणि डुले ना. 5 मिनटं भ्रम झाला की नाही कोणीतरी माणूसच आपल्या कुटीवर येऊन बसलेला आहे. पण नंतर मग जेव्हा झूम करून पाहिलं तेव्हा लक्षात आलं की काय आहे, तर तुरीच्या पोतड्या वाळू घातलेल्या आहे. होतो की नाही असा भ्रम? कधी कधी जी गोष्ट नसून सुद्धा दिसते. अरे रस्त्यानं जात असताना काय दोरीवर जसा सर्प दिसतो, एखादी काळी पडेल असली की असं वाटतं की नाही सर्प आहे, आणि अचानक घाबरतो आपण. महाराज सर्प आहे, सर्प आहे, सर्प आहे. आले महाराज बॅटरी घेऊन, आहे का नाही? युवराज आला पळत पळत, महाराज सर्प आहे तिथं, सर्प आहे तिथं, सर्प आहे, चला 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 चला. आणि महाराज म्हणाले थांब थांब. युवराज बॅटरी घेतो, काठी घेतो. बॅटरी घेतली, काठी घेतली, आहे का नाही? आणि युवराजले म्हणलं काय युवराज दाखव सर्प कुठे? चला महाराज, चला महाराज, चला महाराज. आणि युवराज म्हणाला इथं सर्प आहे. मग महाराजांनी बॅटरी लावली. काय लावली? बॅटरी लावली. तर तिथे सर्प होता का? तिथे धांडा पडेल होता, दोरी पडेल होती, आहे का नाही? आणि युवराजले असं वाटलं काय की सर्पच आहे. काय वाटलं? सर्पच आहे. आणि सर्प असल्यामुळे तो घाबरला, घाबरून पळाला. मग मला सांगा, जी वस्तू असून सुद्धा ती दिसली नाही याला काय म्हणतात? भ्रम, आहे का नाही? जी असून सुद्धा जी दिसली नाही, जी सत्य वस्तू आहे, सत्य वस्तू न दिसता विपरीत वस्तू दिसते, त्याला भ्रम असे म्हणतात. अरे वेदांतामध्ये या भ्रमाविषयी अनेक उदाहरणं आहे, परंतु आपल्याला जास्त तिकडे जायची गरज नाही. तर त्या पद्धतीने जे मन हे भ्रांती ग्रासले, आणि भ्रांतीमुळं काय आहे, जे जसं आहे ते तसं मला दिसत नाही. अरे शत्रू दिसायला पाहिजे होते अर्जुनाला, पण दिसतं कोण? स्वजन दिसत आहे. कोण दिसायला पाहिजे होते अर्जुनाला? शत्रू दिसायला पाहिजे होते. पण या ठिकाणी अर्जुनाला शत्रू न दिसता दिसत कोण आहे? स्वजन दिसत आहे. आणि आता अशा वेळेस मला जसं युवराजला समजत नव्हतं की महाराज आता काय करू काय करू काय करू म्हणून गेला महाराजाकडे. महाराज चला चला चला, सर्प आहे, सर्प आहे, सर्प आहे. मग महाराज आले काठी घेऊन, महाराज आले बॅटरी घेऊन. आणि बॅटरी घेऊन आल्यानंतर मग युवराज सांगितलं, हे युवराज हे बघ, अरे ही दोरी पडेल आहे. काय सांगितलं? मग युवराजचा भ्रम गेला. युवराज म्हणे मला असं वाटलं की हा काय तल्पा आहे. काय वाटलं? तल्पा आहे. बरोबर आहे का नाही युवराज सेठ? तर सांगायचं तात्पर्य की नसताना सुद्धा जे दिसलं, नसताना जे सुद्धा भासलं, त्या पद्धतीने या ठिकाणी मला हे सगळं भासत आहे, दिसत आहे. त्यामुळे माझं हित काय आहे, कशामध्ये आहे, हे मात्र मला कळायला तयार नाही. ते तुम्ही मला कळून द्यावे. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. अरे श्रीकृष्णा, तू आमचं हित लक्षात घेऊन आम्हाला योग्य मार्ग सांगावा, योग्य मार्ग आम्हाला सांगावा. तू आमचा काय आहे? सखा आहे, सर्वस्व आहे. अरे ज्या वेळेस तुम्ही जासाल गुरुकडे आणि गुरुला म्हणसाल काय की गुरुजी मला योग्य मार्ग सांगा, मला कळत नाही, त्याच वेळेस गुरुजी मार्ग सांगतील की नाही? अरे तुम्ही जर स्वतःला म्हटलं की नाही मला खूप कळतं आणि मला खूप येतं. अर्जुनाची परिस्थिती हीच होती. अर्जुनच देवाला ज्ञान सांगत होता. पुढे देवाने सांगितलं आहे, अरे हा अर्जुन जो आहे, या अर्जुनाला देवाने सांगितलं, अरे तू जो आहे तू स्वतःला फार ज्ञानी समजतो आणि ज्याचा विचार करायचा नाही त्याचा विचार करतो. आणि स्वतःला काय समजतो? पंडित समजतो. पुढे त्या श्लोकामध्ये सांगितलं, अशोचन्यनो शोचस्तुम प्रज्ञावादंश भाषसे गतासून शनानु शोचन्ति पंडितः. त्या श्लोकामध्ये सांगितलं, अरे स्वतःलाच तू काय पंडित समजत आहे, आणि पंडित लोक कधीही काय करत नाही. अरे जी गोष्ट जी अशोच्य गोष्ट असते तिच्याविषयी कधीही शोक करत नाही, आणि तू अशोच्य गोष्टीविषयी शोक करत आहे. तर चला या ठिकाणी आम्हाला योग्य मार्ग दाखवावा, अशा पद्धतीने कोण म्हणत आहे? अर्जुन म्हणत आहे.
आणि एवढंच नाही तर आणखीन तो देवाला म्हणतोय, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तुची सदा रक्षिता, आपदी अमुते. अरे तू कोण आहे? तू माझा गुरु आहे. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, आहे ना. हा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल पारू कृष्ण माझा. भवनदी आहे ना. तर उतरी पैल पारू भवनदी. तर जसं या ठिकाणी सुद्धा अर्जुन काय म्हणत आहे? कृष्ण माझे कोण आहे? कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. अरे कृष्णच मला तारणारे आहे, कृष्णच मला कोण आहेत? माझे गुरु आहे. कृष्णच माझे काय आहे? बंधू आहे. तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू आमची इष्ट देवता आहे. तुची सदा रक्षिता, आपदी अमुते. आणि प्रत्येक संकटाच्या काळामध्ये तू आमचं काय केलेलं आहे? तर रक्षण केलेलं आहे. संकटाच्या काळामध्ये काय केलेलं आहे? रक्षण केलं आहे. ज्या ज्या वेळेस आमच्यावर संकट आलं त्या त्यावेळेस तू हजर झाला. आणि म्हणून जैसा शिष्या ते गुरु सर्वता नेने अभेरू, का सरिता ते सागुरु तिजे केवी. अरे आणखीन सांगतात, जसं शिष्य आहे, शिष्य ज्यावेळेस गुरुजी आहे त्या गुरुजी शिष्याचा अभेर करत नाही. अरे शिष्याकडून चूक जरी झाली तरी शिष्याला समजून सांगितलं जातं की बाबा हे करणं योग्य नाही, कारण माणूस चुकीचा पुतळा आहे, चुकत असतो. म्हणून शिष्याकडून चूक झाली तर काय करतात? काय करतात? त्याला थापटून थुपटून बरोबर करतात. बरोबर आहे का नाही युवराज? चूक झाली की मग थोडंफार थापटलं थुपटलं की मग तो बरोबर वळणावर येतो. तर त्या पद्धतीने जैसे शिष्या ते गुरु सर्वता नेने अवेरू, जसा गुरु हा शिष्याचा कधीही अवेर करत नाही. का सरिता ते सागुरु तिजे केवी. अरे माऊलीने आणखीन उदाहरण देऊन सांगितलं, कोणतीही गोष्ट जर दृष्टांत जर सिद्धांत पटवायचा असेल तर त्यासाठी दृष्टांत द्यावा लागतो. आणि माऊलीने दृष्टांत असा दिला की ज्या पद्धतीने सरिता, सरिता कशाला म्हणतात? नदीला. आणि ही जी काही नदी आहे या नदीचा समुद्र कधीही अवेर करत नाही. अरे कितीही पाणी, समुद्र किती विशाल आहे, पण तो असं म्हणत नाही की माझ्याकडे भरपूर पाणी आहे आणि तुम्ही आता इकडे येऊ नका, तिकडेच राहा. अरे जेवढ्या नद्या येतील समुद्र त्यांना आपल्यामध्ये साठवून घेण्याचं काम करत असतो. त्या पद्धतीने गुरु सुद्धा शिष्याला जसा आपल्यामध्ये किंवा आपलं ज्ञान देऊन त्याला काय करत असतात? तर आपल्यासारखं करत असतात. जसा सरिता ह्या समुद्राला आपलं स्वरूप समुद्र हा सरिताला आपलं स्वरूप देत असतो, तसे गुरु सुद्धा शिष्याला आपलं स्वरूप देण्याचं काम करत असतात. म्हणून अशा पद्धतीने आणखीन ओव्या काही सांगितलेल्या आहे, परंतु त्याच्यावर चिंतन आपण उद्याच्या चिंतनामध्ये करणार आहे. तर आज या पद्धतीने आपण जो अर्जुन आहे त्या अर्जुनाची भूमिका आपण पाहिली. अजून अर्जुनाची भूमिका काही संपलेली नाही, अर्जुन आणखीन बोलणार आहे. अर्जुनाचं बोलणं अजून संपलं नाही, ते आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.